तो धनंजय मुंडेचा एकदम खास हे अख्ख्या जगाला तिथं माहिती आहे। आणि मग 2 महिने हे फोटो येऊन तुम्ही 2 महिने ज्या पद्धतीने वागत आहात तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही कराडची सरकार म्हणून पाठराखण करत आहात आणि धनंजय मुंडेची सुद्धा पाठराखण करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अजितदादांना मला सांगायचंय, एक नागरिक म्हणून, एक पुतण्या म्हणून दादांकडे आम्ही सर्वजण बघत असताना तिथं प्रशासनावर चांगला कंट्रोल असणारा नेता आणि कधीतरी योग्य निर्णय घेण्यासाठी काही झालं तरी निर्णय घेण्याची धमक ही दादांमध्ये आहे। त्यामुळे दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। मी खरं तर पंकजा ताईंना सुद्धा इथं विनंती करणार आहे, पोडियमवर या, लोकांसमोर या, तुमचे भाऊ असू, तुम्हाला इलेक्शनला धनंजय मुंडेंनी मदत केली नाही केली हा विषय बाजूला ठेवा, पण थोरले मुंडे साहेब आज असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकाली मारलं असतं, पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता। त्यामुळे आज सरकारने धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालून देणार नाही, हे आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे। त्यामुळे ही राक्षसी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढत आहे त्याला खऱ्या अर्थाने काढून टाकायची असेल तर आज निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला पाहिजे आणि तो घेतला गेला नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती या सरकारला माफ करणार नाही। आणि काही लोक मुद्दामून याला जातीय रंग देत आहेत। इथं देशमुख परिवाराला जो झळ पोचली तो कुठल्याही समाजाचा असला असता तरी अख्खा महाराष्ट्र त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला असता। अशा क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा मर्डर झालेला आहे। आणि सगळी प्रक्रिया जर बघितली तर कराडला जास्तीत जास्त कदाचित 7 ते 8 वर्षाची त्या ठिकाणी सजा मिळू शकते। त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहे, सह आरोपी करण्याची जरूरत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे सगळे लोकांना फाशी मिळाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे। पण निर्णय आजच घ्यायचा, काल रात्री तुमची काय चर्चा झाली माहित नाही, पण अधिवेशनामध्ये आल्या आल्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तो निर्णय झालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे।